महत्त्वाची बातमी आहे शिरूरमधून। शिरूरमधील बिबट्याच्या हल्ल्यासंदर्भातलं प्रकरण अद्यापही शांत झालेलं नाहीये। शिरूरच्या नागरिकांनी आंदोलन पुन्हा एकदा सुरू केलंय। पिंपरखेड या ठिकाणी रोहन बोंबे या 13 वर्षाच्या मुलावरती बिबट्याने हल्ला केला आणि या हल्ल्याच्या निषेधात मोठ्या प्रमाणात नागरिक संतप्त होताना पाहायला मिळत आहे। या ठिकाणी पुणे नाशिक रोड महामार्ग अडवण्याचा प्रयत्न केलेला आणि त्यानंतर खरं तर प्रशासनाच्या वतीनं हे बाह्य वळणाच्या माध्यमातून रस्त्याच्या माध्यमातून वाहनांना मार्ग काढून दिला। त्यानंतर नागरिक आक्रमक जागोजागी टायर जाळलेले आहेत आणि यातूनच खरं तर आज बिबट्या जेरबंद झालेला आहे। मानव आणि बिबट्यांचा जो संघर्ष आहे तो पाहिला तर माणसाचे जे आज असंतोष या आंदोलनाच्या माध्यमातून दिसतोय। काय भावना आहे? आमची एकच भावना आहे की बिबटे हे जेलबंद झालेच पाहिजे आणि त्या नसन करत तर आम्ही त्यांना सक्षम आहे। आम्हाला पिस्टल किंवा काहीतरी द्या, आम्ही त्यांना मारण्याची तयारी बी ठेवलेली आहे। आणि आमची बारके बारके मुलं आज बाहेर हिंडता येत नाही, आमचे मजुरांना शेतात जाता येत नाही, आम्हाला शेती ही कसल्या परिस्थितीत करता येईना। मजूर सकट आमच्या गावामध्ये म्हणजे शेतामध्ये यायला घाबरायला लागले। मजूर लोकांच्या, गरीब लोकांच्या शेळ्या मेंढ्या ते शेतात काम करतात, त्यांना राहायला जागा नसती, ते आपल्या झोपडीत शेळ्या बाहेर बांधतात, त्यांच्या शेळ्या सुद्धा खाल्ल्यात आणि त्याच्यामुळे मजूर सुद्धा कामाला यायचं घाबरते आणि पाणी सुद्धा रात्रीचं आम्हाला जाता येत नाही, लाईटची गैरसोय असती, त्याच्यामुळं खूप ह्या बिबट्यांनी खूप त्रास दिलेला आहे। अमोल दरेकर, जय महाराष्ट्र, आंबेगाव, पुणे।